बाळासाहेबांचं काम चांगलं आहे की. उमऱ्यात बघा तुम्हाला बाळासाहेबांनी पाण्याच्या टाकीसाठी मोठा निधी दिला होता. मस्त ते आमचे विरोधक होते पहिले, पण बाळासाहेबांनी गावासाठी विकासासाठी भरपूर निधी दिला आहे. गावात पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मोठा निधी दिला. परत झालं तर प्राथमिक आरोग्य केंद्र मोठं दिलं. परत 2 गावात रस्ते मोठं काँक्रिटीकरण दिलं आहे आणि कोरोळ्याला बी काँक्रिटीकरण रस्ता दिला. म्हणजे बाळासाहेबांचं काम चांगलंच आहे. नवीन पोरगा उभा केलाय, तडफदार नेता आहे. त्यामुळं आमची भावना थोडी हल्ली वाटतं की बाबा आपल्या गावचं लेकरू वरतीपर्यंत पोचावं, मंत्रालयापर्यंत जावं, ही आमची इच्छा आहे. आता काय आम्हाला काय तेव्हा जनतेचा कौल शहाजी बापूमुळे आणि बाळासाहेब देशमुख 100% येणार. नाथ मालकांचं आता आम्ही पहिल्यांदाच नाव ऐकतोय, म्हणजे याच्या अगोदर काय असं म्हणजे एवढ्याच्या रक्कम पुरता मर्यादित चेहरा होता. पण आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बाळासाहेबांचं काम चांगलं आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने चांगलं वातावरण. आणि समोरचा उमेदवार जे आहे आपल्याला विरोध, त्याची दहशत बघून, त्याच्या पोराची गुणकारी बघून की शहाजी बापूला मतदान भरपूर पडणार आहे. समोरची जरा उमेदवाराची गुणकारी जी पोरं जी करते ती बघून गोरगरीब जनता लुटून मतदान करणार आहे घड्याळाला. बाळासाहेब देशमुखांचा या 12 गावामध्ये संपर्क चांगला आहे, त्यामुळे त्यांना 100% मदत होईल. तिकडून बाळासाहेबांचं काम चांगलं आहे. गेले 2-3 टर्म झाले त्यांचे चांगले कामं चांगली आहेत ती कामं केलेली ती. आणि त्यांच्या पाठीमागे आता सध्या आबाचा हात आहे चांगला. आबामुळं गट मोठा आहे त्यांचा सगळा, त्यांचंही काम चांगलं आहे. आबाचं नेतृत्व असं आहे की प्रत्येक माणसाचं कॉल घेणं, प्रत्येक माणसाचं कामही लगेच मार्गी लावते. आणि शिवाजीमुळे म्हणजे अर्ध्या रातचं मदतीला धावून जाणार माणूस आहे. स्वतःची गाडी घेऊन जाणार, कधी डिझेल टाकून घेणार नाही, नडी अडचणीला प्रत्येकाला पाडणार माणूस आहे. असं आव्हान नेतृत्व असं उभ्याला दिलंय, तडफदार नेता नेतृत्व. कमी वयात लहान वयात ज्यादा कामं केली. आदिनाथ साहेब आहेत नौके, ते काय आता त्यांना अजून त्यांच्या इकडे काय कामच नाही ना. त्यांनी त्यांच्या ग्राउंड लेवल त्यांच्या कर्कमध्ये केलं असेल, पण बाहेर ह्या 4-5 गावात संपर्क काय आहे त्यांचं का म्हणजे कुणासंग काय काम केलं असं काहीच नाही ना. हां, एकंदरीत संपर्क कमीच आहे ना त्यांचा. जे आहे ते मग 2-4 आहे त्यांचं प्रत्येक गाव. मग तसे माझे बी आहेत की 2-4 गावात, प्रत्येक गावातच असतात की जे माणूस फिरतो ते 4-5 ओळखीची माणसं असतातच ना. असं कसं आहे तेव्हा जनसंपर्क सगळ्याचाच असतो, असं काही नाही असा कोणाचा नसतो. पण ते संपर्क कोणाचा बी आहे ना तेवढा. आपल्या पाहुण्यावेळे प्रत्येक गावात असतेच 1-2 तेच काय ते संपर्क झाला का तो संपर्क नाही होत. त्या मानानं त्या मानानं संपर्क आहे, काम आहे. 100% काम आहे दाबाजी, भरपूर काम आहे. 1 वर्ष झाले आमच्या गावात बराच निधी आणलाय. बरं, विरोधक म्हणतात की आम्ही इकडे कामं केली, आमचाही बाले किल्ला काय सोना ह्यांनी सभा मंडपाशिवाय काही दिलं नाही. 25 वर्षा काळात फक्त सभा मंडप दिले बा, दुसरं काय मूलभूत सुविधा काही केलेली नाही. मग कसं म्हणतात आमचा बाला किल्ला? बाले किल्ला होता, आता पूर्ण ढासळला आहे. बरं, काय बाळासाहेबांचं कसं काम आहे इकडे? 1 नंबर काम आहे. गेले 10 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासोबत, भरपूर मोठं काम आहे त्यांचं. आदू मालकाची ना आपली ओळखच नाही. आदू मालक मी बघितलं बी नाही. हा, बाळासाहेब मालक ही बघितलं तर ही रोड ही त्यांचं काम चांगलं आहे. भरपूर कामं केली ती. बाळासाहेबांची काम आहे ती. हो, भरपूर आहे ती. आदू मालक ही आपला काही संपर्क नाही. आणि बाळासाहेब मालक जे आहे ते करोळ असेल, कानापुरी असेल, उंबरा असेल, कामं चांगली केली ती. नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक सध्या ऐन भरात आली असतानाच अनेक उमेदवार आपलं आपलं नशीब आजमावत आहेत. आज आपण करकम गटातील उमरे पागे या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी जनतेच्या भावना काय, जनतेच्या मनातले विचार काय आणि जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी त्यांचं मत काय याविषयी जाणून घेणार आहोत. तर आपण थेट जनतेशी संवाद साधूया. नमस्ते काका. नमस्ते. काय नाव आपलं? नामदेव कानगुडे. काय कसं आहे एकंदरीत तिथलं वातावरण? 1 नंबर आहे, चांगलं आहे वातावरण. बरं. उमेदवार चांगला आहे ना, कोण आहे उमेदवार इथे? शहाजी बापूमुळे. कुठल्या पक्षात माहिती? ते आपलं घड्याळ राष्ट्रवादी. काय एकंदरीत कसं आहे उमरेमध्ये वातावरण? उमरेमध्ये 1 नंबर आहे. 90-80-90% मतदान पडलं.
अहोरात्र झटणारा माणूस आहे ती. काय काम केली तिथं विकास काम? शेती जी गोरगरीब आहे ती हम्म. ह्याने रातच्या 12ला पाठ फोन करू द्या हे माणूस उठून जाणारच तिथं. हम्म. ही लोकांनी म्हणून ह्यांची उमेदवारी केली आहे जाहीर. असं झालं. कुठलं कुणाचं काय कारखाना काम असू द्या, कुणाचं दुसरं काम असू, स्वतःच्या गाडीने जाणार माणूस. हा. काय एकंदरीत बाळासाहेबांचं कसं आहे बाळासाहेब? बाळासाहेब देशमुख भरपूर विकास केलाय त्यांनी. हे उमरं करोळ कानापुरी जळवली सांगवी बाळासाहेब दादानं भरपूर विकास केलाय. हा. भरपूर निधी दिलाय. रोडची कामं केली ती. कुणाचं नडवलं नाही काम. आदिनाथ देशमुखचं कसं आहे? आदिनाथ देशमुख म्हणजे काय ते लय फेमस नाही तर नाही इकडं. हा इकडं काय त्यांचं इकडं संपर्क नाही. दादानं 10-15 वर्ष काम केलं इकडं बाळासाहेब दादानं. आणि हे जे उमेदवार दिलाय आबानी त्या आबाकडे रोजचे लय नाही पण या 4-5 गावातनं रोज काम घेऊन जाणारा माणूस आहे आबाकडे. त्याच्यामुळे आबानं उमेदवारी दिली आहे. आणि समोरचा उमेदवार जे आहे आपल्याला विरोध त्याची दहशत बघून त्याच्या पोराची गुंडगारी बघून ही शहाजी बापूला मतदान भरपूर पडणार आहे. समोरची जरा उमेदवाराची गुंडगिरी जी पोरं जी करते ती बघून गोरगरीब जनता लुटून मतदान करणार आहे घड्याळाला. आणि हे तुम्हाला 9 तारखेला दिसून येणार आहे जनतेचा कौल. गुंडागर्दी दहशत म्हणजे काय करते? दहशत म्हणजे कसं होतंय गोरगरीब असेल त्याला दाब देऊन बसवायचं त्यांच्या जवळ आणून की लोकांना प्रश्न दावायचं. फोन करून लोक बोलवून घ्यायची ही दावायची हिथं बस मानायचं हे विषय करते ती. ह्याची दहशत ही 9 तारखेला कळणार आहे आपल्याला. असं आहे. आणि शहाजी बापूचा विकास म्हणजे ही तुम्ही करोळ्याला जावा कानापुराला जावा सर्वसाधारण गोरगरिबापाशी जावा 99% लाईक शहाजी बापूची आहे. त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळली. सर्वसामान्य माणूस आहे. हा. एखाद्या शहाजी बापूंचं काम चांगलं एक नंबर काम आहे. आता 4 विरुद्ध बोलणारच परंतु 99% लोक त्यांना लाईक करतात. मग त्या आबानी ओळखलं तिकीट दिले मग असं केलं. आबांचं काम कसं आहे? आबांचं जोडच नाही इकडं. हा आबा म्हणजे इकडला देव माणूस आला. हा आबाचं काम एक नंबर. बंद कारखाना चालू केला. लोकांची 5-5, 10-10 वर्षाची देणी दिली आबानं आणि दाराची पडदा लावून दिली आबानं. हा असं एकंदरीत वातावरण चांगलं आहे. एक नंबर वातावरण. एक नंबर घड्याळ वातावरण. नमस्कार काका, नमस्कार. काय नाव आपलं? बापूराव मारुती मोहिते. काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं वार व्हायला लागले, कसं आहे इकडे ह्या गटात वातावरण? ह्या गटात म्हणजे आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून शहाजी माणिक मुळे यांना उमेदवारी दिलेली बर. आहे राष्ट्रवादी काँग्रेसवरून घड्याळ्या चिन्हावर. तर नवीन तडफदार माणूस एक नंबर काम करणारा. आता आम्ही बी चळवळीचं काम पहिलं केलेलंच आहे. मी सुद्धा संघटनेचं काम केलेलं आहे म्हणा. पण ह्या उमेदवाराच्या मागं खंबीरपणे पळतोय कशा पाय. तर एक नंबर माणूस आहे. आज आम्ही त्याच्या संग रोज फिरतो. याचं आबाकडे काय असेल लोकांच्या उसाय समस्या असलेल्या कोणाचं एखादं दवाखान्याचं काम असेल गावातल्या गोरगरिबाच्या अडचणी असलेल्या एक नंबर माणूस म्हणजे अर्ध्या रातचा आवराचा हाक मारेल तिथं उभा राहणारा उमेदवार आहे. आणि ह्या गावात 80% मतदान ही शहाजी मुळेला पडणार हे 100%. त्याच्यात काय वादच नाही. 1000 ते 1100 मताचा लीड ही जाणार म्हणजे जाणारच. काय एकंदरीत आदिनाथ देशमुख पण म्हणतात की ते काम केली असं त्यांचा प्रचार होतोय. कोण म्हणते ती? आदिनाथ देशमुखांचं कसं आहे त्यांचं काम? कसं आहे माहित आहे का, आम्ही आदिनाथ देशमुखावर बोलत नाही मी स्वतः. का आदिनाथ देशमुखाला बी उमेदवारी आता पहिल्यांदाच मिळाली आणि शहाजी मुळेला बी उमेदवारी पहिल्यांदाच मिळाली. उमेदवार पहिलं बाबा उमेदवारी मिळून एक 5-4 वर्षे किंवा काय पंचायत समितीचं झेडपीचं काम केलेलं आहे असं काय विषय ह्यांचं नाही. मग नवीन उमेदवारी दिलेले उमेदवारी का दिली ही बी लोकांनी माहिती आहे. आज ही माणूस रात्रंदिवस पळतोय म्हणून आमदार अभिजित पाटलांनी उमेदवारी दिली. आज किती तर गावातनं उमेदवारीची मागणी होती. पण उमेदवारी का देते ती की बाबा एक माणूस जनतेची सामाजिक सेवा करणारा जनतेची सेवा करणारा माणूस मोहर डोळ्यासमोर चेहरा दिसतोय म्हणून उमेदवारी दिलेली आहे. कुठं तर बाळासाहेबांचं काम कसं वाटतं?
नाही बाळदादाचं बी 15 वर्ष त्यांनी सत्ता भोगलेले, शेवट वर्ण निधी येईल तसं गावोगावी दिलेला आहे. आणि बाकीचं काम म्हणजे शेवटी काय वर्ण नाही निधी आल्यावर काय बाळदादा तर काय कुठनं हे करून आणून देऊ शकतो का, असं काय विषय नाही. मग जो माणूस सत्तेवर आहे तो माणूस सत्तेच्या सत्ता भोगत असताना जे काय शासनाचा निधी येतोय ती निधी लोकांपर्यंत पोहोचवायचं त्यांचं कर्तव्यच आहे. बरं. काय एकंदरीत विरोधकांचं दहशतवाद किंवा गुंडागर्दीचं काय वातावरण आहे? कसं आहे माहित आहे का, लोकांनी म्हणजे आज जिल्ह्यातल्या नेत्याचं गल्लीत माहित होतं. तसं कोणाची दहशत आहे, कोणाची गुंडगिरी आहे ती काय उगं बोलून दाखवण्या परात लोक मताच्या स्वरूपातनं निकालाद्वारे देणार आहे ती उमेदवार चांगला कोण आणि वाईट कोण. शेवटी मतपेटीतनच या सगळ्या गोष्टी 100% मतपेटीतनं कोणाची दहशत असेल काय असेल ती रस्त्यावर असेल. ते काय असं काय म्हणजे कोण कोणाला भेटता असा काय भाग नाही आणि कोणी भेटणार बी नाही. कारण का गुंडगिरी कोणाच्या करू द्या नाही तर काय कोणी काय कोणाचं काय करू दे ते आम्हाला बोलायचं नाही. फक्त उमेदवार एक नंबर आहे. ही गाव त्याच्या मागे जाणार 100%. गावगाणं आता असते ती दाखवत त्याला काय विषय नसतो, त्याचं काय चालतच असतं. येते का थोडं असं ते असं. नमस्कार काका, रामराम. काय नाव आपलं? विजयमुळे काय उमरे गटात कसं आहे वातावरण झेडपी पंचायत समिती? आमचा उमेदवार असा आहे झाड झपक्याचं फुल टपक्याचं असा देखना देवाना उमेदवार दिलेला आहे गावकऱ्यांनी आबानी. त्यामुळं हे उमेदवार जे आहे ही बाई मावशी ताय म्हणून सगळ्याला सांभाळून घेणारा माणूस आहे. काय कुठला उमेदवार आहे तुमचा? शहाजीमुळे बर, कुठल्या पक्षाकडून आहेत? राष्ट्रवादी काय त्यांचं किती गड्या. काम आहे इथे? हं? किती काम आहे? गड्या म्हणजे रातून दिवस झोपणारा ना पोरगा आहे. बर, लोकांसाठी काम करते. हो आयुष्य बर कवावी फोन करा. बर, आणि समोरचे उमेदवार? उमेदवार इकडे अजून काय पत्त्या नाही कोणाला काय. बर, हं. काय बाळासाहेबांचं कसं आहे काम? एक नंबर बाळासाहेबांचं काम आहे. काय केलंय? तो शांत स्वभावाचा माणूस आहे. दमाने बोलणार, हसून खेळून बोलणार. रक्कडपासून कामच आहे माझ्याकडे. काय होईल मग? काय एवढं आल्याच जमाईन आता काय होईल. बर, हं. काय विरोधकांनी गुंडागर्दी दहशतवाद पसरवलं? लोक असं झाल्यामुळे गुंडागर्दीला काय सगळ्याला भयानक असते एकामेकाला. कोण कोणाला कसं नसतं तरी स्वभाव हे उमेदवार असा आहे काय आपण बोलायचं नाही, आपण शांत मनाने करायचं म्हणणारा मग पोरगा आहे. एकंदरीत आबानी उमेदवार चांगला दिले दोन्ही पण. आबानं मी स्वतः ट्रॅक्टर मालक असून माझे 15 लाख 4 वर्ष होते. आबासारखा तर माणूसच नाही. 4 वर्षानं पुन्हा जेव्हा आपल्याला पैसे कारखाना ताब्यात आला तेव्हा बोलतो तसा करणारा माणूस आबा आहे. आबा कामाचा माणूस आहे. हो कामाचा माणूस आहे. एकंदरीत म्हणजे आबांच्या पार्टीला हे चांगलं लीड मिळेल जास्त. काय नाव आपलं? नवशात छगन मुलांनी बर, कसं आहे इथलं वातावरण? वातावरण म्हणजे एक नंबर आहे बोलायचं. कोणाचं वातावरण एक नंबर? हा? कोणाचं एक नंबर आहे? शहाजी बापू मुळे सुभाष वागी. काय एकंदरीत झेडपी उमरेतनं कसं सपोर्ट कसं आपलं एक नंबर आहे शहाजीमुळे. काय शाजी मुलांचं नाव होतं? शहाजीमुळे म्हणजे अर्ध्या रात मदतीला धावून जाणार माणूस आहे. बर, स्वतःची गाडी घेऊन जाणार, कधी डिझेल टाकून घेणार नाही, नडी अडचणीला प्रत्येकाला पाडणार माणूस आहे. असं आव्हान नेतृत्व असं उभ्याला दिलंय तडफदार नेता. नेतृत्व कमी वयात लहान वयात ज्यादा कामं केली. बर. हा असं चांगल्या जमले काम करायला ती नेत्यानं करून द्यावी काम आहे. त्याच्यामुळं सगळीकडे चर्चा जी आहे ती शहाजीमुळे. काय बाळासाहेब देशमुखांचं इकडे काय काम आहे? बाळासाहेब देशमुख काम चालूच असतील पण आता इकडं आताशी चालू उमेदवार पहिल्यांदा मिळेल ना. काय विरोधकांचं कसं आहे ते वातावरण? विरोधात काय आता त्यांचा प्रचार चालू आहे, ह्यांचा प्रचार चालू आहे. काय गुंडागर्दी दहशतवाद करते असं बोलले जातं जनतेत. काय आपल्याला नाही गोष्ट माहिती. काय आदिनाथ देशमुखांचं काम आहे का? आदिनाथ देशमुख नाही एवढं काय. एकंदरीत मग काय होईल? कमळ येईल का राष्ट्रवादी येईल? राष्ट्रवादी राष्ट्रवादी. बर, काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं आहे लागले कोण होईल तो उमेदवार चांगला आहे?
आता किती वेळ असला आमच्या गावचा आम्हाला आपण जायचं. बरोबर आहे हा. काय कामं झालीत काय उमेदवार कामाचं आहे का कोणता माऊली हा माऊली काम आहे बर कोणाला विचार ढाका बर एक नंबर माणूस आहे. आबांचं काम कसं आहे इकडे म्हणजे अभिजित आबांचं आम्ही ज्या बदल बरं का लहान पोरग जरी गेलं ते काम करणार आपण. का होय आणि आदिनाथ देशमुखांचं अजून देशमुख आपल्या परिचय नाही ते काय सांगायचं. बाळासाहेब देशमुख बघणार आहे नुसतं. बर नमस्कार नमस्कार. काय एखादं चांगला आहे. बर काय इथं कुणाच पार्टच आहे वाटतं आता जे अभिजित पाटलाच वाटतं जड. बर काय उमेदवार चांगले दिलेत का आणि तुमच्या गावची मुले आहेत आणि तिकडून बाळासाहेब देशमुख आहेत चांगलं आहे ते. बर होय. काय बाळासाहेब देशमुखांचं काम आहे का आहे पण ते आपल्या ओळखीचाच नाही ते. बर हा बर ओळखीचं आणि मुळे नाही. मुळे काय आपला शेजार बांधकरीचा आहे माझा. बर कसं आहे हा. त्यांचं काम चांगलं आहे. बर चांगलं लोकांची कामं करतील करणार की आता आत्ताच तर उमेदवार झालाय. हा पण सुरुवात आहे. लोकात ती मोर्चा विचार करूनच मत देणार आहेत ना. देणार की देणार 100% देणार. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं सुभाष मुळे. काय एकंदरीत कसं आहे गावचं वातावरण बरं आहे. बर कुणाच्या बाजूने कौल असेल आता कसं आहे आमचाच माणूस उभा राहिलेला आहे आणि आम्ही असताना सभासद पांढरं कारखान्यात आहे. आम्हाला तो इकडे धरा लागते ना. तिकडे जाणार लागतं मग आता कसं असतं शेवटी आम्ही पहिल्यापासून पांढरंग लागतो. बर बर पण आता आमच्या गावातलं भावकीतलं उभं राहिले. मग आम्हाला आता आता इकडे शेवटी आलं तिकडे वीर झाले हा असं झालंय. बर मग आता काय करायचं मग शेवटी आपल्या गावातच आपल्याला वोट गेली की नाही. बरोबर. अहो, ते आपली त्यांची ओळख बी नाही पहिल्यापासून. आपला हाच मला आता इकडे बबन दादा परिचारक दोन्ही झाले हा कशा- झाली ती. पण काय आता शेवटी गावातलं असतं कुणाचं चांगली म्हणा कुणाला वाईट म्हणा. आपला हाही दोन्ही चांगली म्हणायची आपलं. आदिनाथ देशमुखांचं काम आहे का इकडे नाही का आपल्या परिचार बर. नाही. आपलं हाही गावातलं खेडेगावात आपलं मी आपली शेती करतोय. आपलं आपलं काम ना आपलं दुसरं काय नाही एवढेच बोल. नमस्कार काका नमस्कार. काय नाव आपलं सुनील लहू शिंदे सांगली सरपंच. बर काय एकंदरीत कसं आहे वातावरण एक नंबर आहे वातावरण. बर हम्म. कुणाच वातावरण एक नंबर आहे अभिजित आबा पाटील बर गाण्यातून शहाजी मुळे. बर हो काय सगळीकडे आबांचं नाव आहे ह्या भागात काय आहे? कार्यच तसं आहे आवाज. बर काय इथलं जेडीपी पंचायतीला बाळासाहेब देशमुख उभं राहिले राहिलेत की कसं आहे वातावरण वातावरण चांगलं आहे. आता सध्याच्याला नाही समजणार. हम्म. जसं जवळ येईल तसं समजेल. काय कामं झाली का त्यांची झाली ती थोडीफार. होय. आणि पंचायत समितीला जे उभं मुळे आहेत ते बुंबरायचे त्यांचं कसं आहे काम त्यांचं ग्राउंड लेवलनं काम चांगलं आहे. हम्म. होय. दिपावळीत गोरगरिबांना बाजार ही वाटप केलंय. लोकांच्या अडचणी धावून येते तर रात्र असो दिवस असो दवाखाना असेल त्यांना मदत करतात. एकंदरीत राष्ट्रवादीला कसं वातावरण असेल एक नंबर वातावरण राष्ट्रवादी. सांगवी गावात कसं होईल चांगलं होईल की लीड होईल. तिथं काय म्हणजे असं वातावरण भाजपला कसं आहे भाजपचं पण आहे पण आमदारकी टायमाला अभिजिताबांना भरपूर लीड मिळाला आहे. ती लोक आहेत अजून आमदारकीची क्रेज जी आहे ती कायम राहील राहील. होय राहील. होय. एकंदरीत मग घड्याळाला वातावरण चांगलं आहे. जीवराज मारुती मोरे कानापुरी. बर काय कानापुरीमध्ये काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं कसं आहे वातावरण चांगलं वातावरण आहे आता अभिजित पाटील आणि त्यांचा गट बर जसं विधानसभेला काम केलं त्याचप्रमाणे यंदाही होईल वाटतंय मला. बर आणि आबाच्या नेतृत्वात बरीचशीच कामं झालेली आहेत आणि येणाऱ्या काळात पण होतील. बर काय एकंदरीत बाळासाहेब देशमुखांचं कसं काम आहे कसं माणूस आहे बाळासाहेब देशमुखांचं पण काम चांगलं आहे. त्यांना एक 10 वर्षाचा अनुभव आहे. पहिलं त्यांनी काम केलेलं आहे 10 वर्षे. त्यामुळं त्यांचा अनुभव अधिक पुन्हा आमदार साहेबाच्या माध्यमातून जी काही राहिलेली कामं आहेत ती होण्यास मदत होईल. बाळासाहेब देशमुखांचा या 12 गावामध्ये संपर्क चांगला आहे. त्यामुळे त्यांना 100% त्याची मदत होईल. तिकडून त्यांना चांगला सपोर्ट होईल हो इकडल्या उंब्र असेल कानापुरी असेल जळवली असेल या भागातनं चांगला सपोर्ट आहे बाळासाहेबांना. येणाऱ्या काळात 100% त्यांच्या माध्यमातून चांगली कामं करून घेण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय एकंदरीत आदू मालकाचा इकडे कसा संपर्क आहे
आदू मालकाची ना आमची काय एवढी ओळख नाही पहिलीच. त्यामुळे काय त्यांच्याविषयी काय मला इतकं माहिती. बरं काय आहे? ते मुळे साहेब त्या उमऱ्याचे आहेत, कसा आहे त्यांचा संपर्क? शहाजी मुळेंचं बी काम चांगलं आहे. जनसंपर्क जास्त आहे. उमरं, कानापुरी, करुळं, जळवली या गावात शहाजी मुळेंचा आहे संपर्क बऱ्यापैकी. आमदार अभिजित पाटला माध्यमातून त्यांनी पण बरीचशीच कामं केलेली आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय एकंदरीत आबांचा जनसंपर्क चांगला आहे, आबांची क्रेज चांगली आहे, त्यात हे दोन उमेदवार चांगले आहेत, काय एकंदरीत कसं चित्र असेल? नाही, आबाचं एक विजन असणार आमदार म्हणून ओळखलं जातं आबाकडं. कामं करणारा माणूस आणि 100% आबानं विधानसभेत प्रत्येक वेळी आवाज उठवून निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात 100% कामं होतील अशी अपेक्षा आहे. नमस्ते. काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं वार व्हायला लागले, कसं आहे वातावरण एकंदरीत करकम गटात? रक्कम गटात वातावरण आता जोरात आहे. घड्याळाचं वातावरण एकदम हम्म. जोरात तापलं आहे. त्यामुळे घड्याळी 100%च निवडून बी येणार आहे. काय बाळासाहेबांचं काम कसं आहे? बाळासाहेबांचं काम चांगलं आहे की. तर उमऱ्यात बघा तुम्हाला बाळासाहेबांनी पाण्याच्या टाकीसाठी मोठा निधी दिला होता. मस्त ते आमचे विरोधक होते पहिले. पण बाळासाहेबांनी गावासाठी विकासासाठी भरपूर निधी दिलाय. गावात पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मोठा निधी दिला. परत झालं तर प्राथमिक आरोग्य केंद्र मोठं दिलं. परत 2 गावात रस्ते मोठं काँक्रिटीकरण दिलं आहे. आणि कोरोळ्याला बी काँक्रिटीकरणचा रस्ता दिला. म्हणजे बाळासाहेबांचं काम चांगलंच आहे. आदिनाथ साहेबांचं काम आदिनाथ साहेब आता आहेत नौके. ते काय आता त्यांना अजून त्यांच्या इकडे काय कामच नाही ना. त्यांनी त्यांच्या ग्राउंड लेवल त्यांच्या कर्कमध्ये केलं असेल, पण बाहेर या 4-5 गावात संपर्क काय आहे त्यांचं म्हणजे कुणासंग काय काम केलं असं काहीच नाही ना. हा, एकंदरीत संपर्क अजून संपर्क कमीच आहे ना त्यांचा. जे आहे ते मग 2-4 आहे की त्यांचं प्रत्येक गाव. मग तसे माझे बी आहेत की 2-4 गावात, प्रत्येक गावातच असतात की. जे माणूस फिरतो ते 4-5 ओळखीची माणसं असतातच ना. असं असं कुठं आहे तेव्हा. जनसंपर्क सगळ्याचाच असतो, असं काही नाही असं कोणाचा नसतो. पण ते संपर्क कोणाचा बी आहे ना तेवढा. आपल्या पाहुण्यावेळे प्रत्येक गावात असतेच 1-2 तेच काय ते संपर्क झाला का तो संपर्क नाही होत. त्या मानानं त्या मानानं संपर्क आहे, काम आहे. आणि शहाजी बापू यांचं तर तुम्ही बघितला तर सगळ्यात मोठा दांडका संपर्क आहे. आबामुळं जास्तीत जास्त जेवढी जे लेड होता गेल्या बारीनं तो विधानसभेचा लेड तसाच राहणार आहे. आणि हा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी सगळ्यांना समजणार आहे की बाबा खरंच काय राष्ट्रवादीचं वातावरण होतं का नव्हतं. हे आता मग 2 नंबरचा धंदा करून मतं मिळत नसतात. त्यात लोकांसाठी जनसंपर्कात राहावं लागतं आणि लोकांची सेवा करावी लागते. तर लोक मतं देते ती. आपला माणूस तेव्हा म्हणते ती की लोकात जाऊन लोकातच काम करावं लागतं. दहशतीचं गुंडागर्दीचं आम्ही काय म्हणलं तुम्हाला 2 नंबरचं काम करून लोक मतं देत नाहीत. दहशतीला काय आम्ही बी दहशतीच काय तशी काय हे नाही. जसे तसं उत्तर द्यायला सगळेच सक्षम असतात. पण लोकांमध्ये मिसळून काम केलं तर लोक त्याला आपलं म्हणतात. कसं आहे आबांचं काम? आबांचं तर वातावरण 1 नंबरच आहे. आबांनी आतापर्यंत केलेलं काम ही सगळ्यात जबरदस्त आहे. कारखान्याच्या टायमात केलेलं आबांनी आता 2-3 रस्त्याची कामं चालू करायला लावली ती. निधी दिलाय प्रत्येक गावात आता निधी दिल्यात प्रत्येक गावात. अजून आता कामं चालू त्यांची होते. काय शक्तीपीठ महामार्ग आपल्या इकडे आणला करकमचा. तो मोठा रोड झाल्यामुळं करकममध्ये मोठं हॉस्पिटल होणार आहे. वारकऱ्यांसाठी सेवा होणार आहे, सेवा केंद्र होणार आहे. त्यामुळं अजून आपलं करकमचं डेव्हलपमेंट जास्तच होणार आहे. त्यामुळं आपल्या करकमला मोठं मार्केट येणार आहे. त्यामुळे हे जे गाव आपले करुळा, कानापुरी, जवळी, सांगवी, बादलकोट, बारडी म्हणा ह्या गावांचं विकास होणार आहे ना. त्यासाठी आबांचं हे काम सगळं मोठंच आहे. हो, एकंदरीत काय म्हणजे जिल्हा राष्ट्रवादीला कसं यश मिळेल? राष्ट्रवादीला 100% निवडून येणारे उमेदवार आहेत हे दोन्ही. आणि जनसंपर्कातले लोकांच्या जवळचे उमेदवार आहेत. आपलं माणूस कशाला म्हणते ती असं ही दोघं उमेदवार ही आपली माणसं म्हणून ह्यांना लोक मतदान करणार आहेत. विरोधक म्हणतात की आमचा बालेकिल्ला
विरोधकांचा बालेकिल्ला असला तर विरोधकांचा बालेकिल्ला हे होता हे त्यांना बी माहित आहे. पण ज्यावेळेस विधानसभेचं काम झालं त्यावेळेस विधानसभेला मध्ये विरोधक म्हणत होते की आमचाच बालेकिल्ला आहे. तो आबाने उद्ध्वस्तच केला. तसंच हाही बालेकिल्ला 100% घड्याळ उद्ध्वस्त करणार म्हणजे करणार हे तुम्हाला 9 तारखेच्या निकाला दिवशी समजणार आहे. विधानसभेत जी क्रेज होती आबांची ती क्रेज जिल्हा परिषदेत दिसून येईल पूर्ण. हो 100% जिल्हा परिषद मध्ये आबाची क्रेज ही 100% दिसून येणार आहे. आणि ते जे उसावर बोलते ते उसावचं राजकारण हे आता कारखान्याचं इलेक्शन नाही. हे कारखान्याचं इलेक्शन नाही, हे जिल्हा परिषदचं विकासावर बोला ना तुम्ही. आणि आबाने दर दिला, आबाने दर दिलेत ना, आबाने 3 वर्ष शेजणी दर दिलेत. मग तसे तुम्ही बी दर देतो म्हणला होता ना. आबा जसे म्हणले तर 35 रुपये दर देतो, तसे तुम्ही बी 1 रुपया 2 रुपये आगाव देतो म्हणले त्या आबापेक्षा. त्याच्या बी तुम्ही बोललं पाहिजे ना. नुसतं आबाला टार्गेट करून काय उपयोग आहे. हा कारखान्याचे इलेक्शन नाही, हे इलेक्शन हे फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या घराचं चुलीचं इलेक्शन आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर बोला, कारखान्यावर बोलू नका. नमस्ते, काय नाव आपलं? माझं नाव शिवाजी सलगर. बर, काय एकंदरीत कसं आहे वातावरण इथलं? एकंदरीत सगळं हे राष्ट्रवादीच पूर्ण वातावरण बर. आहे अजितदादांचं. काय एकंदरीत भाजप का नको? भाजप म्हणजे राष्ट्रवादीचं काम आहे इथं पहिल्यापासून. आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात काम केलेली सगळी कार्यकर्ते मंडळी आणि काम बोलतंय त्यांचं, त्याच्यामुळे राष्ट्रवादीच ह्यावेळेस पण 100% काही अडचण नाही. कसं आहे इथं बाळासाहेबांचं काम कसं आहे? बाळासाहेबांचं काम उत्कृष्ट आहे. त्यांनी आतापर्यंत बरीच रस्त्याची कामं असो, आम्हाला सरकारी दवाखाना चांगल्या पद्धतीच्या सुखसुविधा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकदम काम चांगलं आहे त्यांचं. आणि संपर्क दांडगा आहे, गाव संपर्क आमचा आहे त्याच्यामुळे. आणि हे आमचं पंचायत समिती शहाजी बापूमुळे तर काय आमचं मित्रच आहेत. आणि शहाजी बापूंचा बी एवढा संपर्क दांडगा आहे. प्रत्येक सर्वसामान्यापासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना घेऊन जाणारे शहाजी बापू आहेत. त्याच्यामुळे 100% खात्रीलायक लीडनं आम्ही दोन्ही शीट आमची बसतील, काय प्रॉब्लेम नाही. काय आधुमालकांचं कसं काम? आदिनाथ मालकांचं कर्कमध्ये असेल, परंतु इकडं आम्हाला नवीनच आहेत ना. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं आम्ही काम बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागेच कायम आहे आणि इथून पुढे 100% पाठीमागे त्यांच्या राहणारच आहे. काय आलेत का गाव भेट गाठी झालीत का काय आधुमालकांची? गाव पातळीवर झाले असतील पुढऱ्यांच्याही, परंतु काय वाड्या वस्तीवर अशा नाहीत अजून तसे काय. कुठे तर विरोधकाकडून भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्याकडून, नंतर गुंडागिरीचं वातावरण केलं जातंय, खरं आहे काय? त्यांचं गाव पातळीवर असेल, परंतु आम्हाला तर इकडं तसं काही हे नाही. म्हणजे जास्त आम्ही तिकडं त्यांच्या गाव पातळीवर काही लक्ष देत नाही. आमचं जे हाय जिल्हा परिषदेचं हे आमच्या गाव पातळीवर आमचा विकास बघतोय ना. तर बाळासाहेबांचं आमच्या गावासाठी तर एकदम उत्कृष्ट काम आहे. त्याच्यामुळं त्यांनाच संधी देणार आम्ही अजून. आपलं भीमराव भास्कर देशमुख. काय इथे कसं आहे वातावरण? 1 नंबर. बर शहाजी बापूमुळे बर, 1 नंबर वातावरण. कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. आबावनीच बर काम नामदार आबा आमदार बर, असं शहाजी बापू फिक्स पंचायत समितीचे सदस्य. आधुमालकांचं कसं काम आहे इथे? आदू मालकाची ना आपली ओळखच नाही. आदू मालक मी बघितलं बी नाही. बर, हा बाळासाहेब मालक ही बघितलं तर ही रोड ही त्यांचं काम चांगलं आहे. भरपूर कामं केली ती. बाळासाहेबांची काम आहे ती. हो भरपूर आहे ती. बर. आदू मालक ही आपला काही संपर्क नाही. आणि बाळासाहेब मालक जे आहे ते करोळ असल, कानापुरी असल, मुंब्रा असल, कामं चांगली केली ती. काय एकंदरीत मग कसा कौल असेल जनतेचा? जनतेचा कौल शहाजी बापूमुळे आणि बाळासाहेब देशमुख 100% येणार. 100%. हो. काय इकडे परिचारक बबन शिंदेचं काम आहे का? काय एवढं नाही. सभा मंडपाशिवाय दुसरं काय नाही. सभा मंडप फक्त आहे. सभा मंडप, बाकीचं काय नाही. कुठं तर विरोधकाकडून गुंडागर्दीचे दहशतीचं राजकारण केलं जातंय. नाही तसं काय नाही.
तसं मतदार बंधू भगिनींचं कामच आहे असं म्हणजे ही होऊन आपलं सहकुशीनं होऊनच मतदार करणार आहेत. बर बर त्यांना काय असा त्रास देत नाही ती काय नाही गुंडागर्दी नाही काय नाही. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. काय एकंदरीत कसं आहे वातावरण इथलं? वातावरण चांगलं आहे. बर कुणाला चांगलं आहे पण? घड्याळाला बर वातावरण चांगलं आहे. काय कमळ सगळे म्हणतात कमळ कमळ तुम्ही म्हणताय घड्याळ. म्हणायला काय जे जे काहीतरी म्हणते बर. माणूस दबावापोटी म्हणते कुणी कशा पाय म्हणते बर लोकांच्या दबाव टाकतात. लोकांच्या अडचणीमुळे असं म्हणत असते की काय. हम्म. हा. कसं आहे आधू मालकाचं काम? अजून मला कुठलं आदिनाथ देशमुख काय ओळखी नाही. ओळखीच नाहीत. नाही. बर काय का बघण्यातच नाही. बर बर हम्म. आणि बाळासाहेब देशमुख. जे आहे काय ती पहिलं बी ह्याच्या माग येत होतं ना इकडे. बर पहिलं बी होतं ह्याच्या मागे येत होतं रस्त्याची कामं ही केली ती हम्म. 10 वर्ष यांचा संपर्क आहे. संपर्क आहे हा पण कामं पण आहे ती. आहे ती म्हणजे अजून मला आम्हाला माहिती ओळखीच नाही. बर हा म्हणते ती मला पण ओळखच नाही. बर हं. हा. आणि उमरेगावचे जे हे राहिलेले राष्ट्रवादीचे उमेदवार मुळे त्यांचं एक- कसं काम आहे? एक नंबर. बर. आता आम्ही कानापुरी गावचा आहे. हम्म. आमच्यावर काय समजा गावात कुणावर बी काय वेळ प्रसंग आली तर आमच्या गावातल्या लोकांच्या आधी माणूस हजर असतो. हे चांगलं आहे म्हणजे कुणाला दखणं दवाखाना कुणावर काय वेळ प्रसंग आली तर आपलं मदतीला येणारा माणूस आहे. सभ्य माणूस आहे. इकडे काय परिचारक बबन शिंदे कसं आहे वातावरण? वातावरण काय आहे एक ते 20-30% होऊन जाईल. परिचारकांची आहेत का इथं काय संपर्क? हाय ती बरं. हाय ती नाही म्हणून चालतंय हाय तीच घे मला पण आहे अल्प प्रमाणात जरा. बरं. आबांचं काम कसं आहे? आबांचं काम चांगलं आहे. हम्म. आबांचं काम चांगलं आहे. काय होईल एकंदरीत कानापुरातनं कोणाला तोल जाईल? आमच्यातनं कानापुरीतनं एक 400-500 मत लीड जाईल घड्याळाला. घड्याळाला. होय. पहिला आम्ही ह्याच्या टायमाला बी जवळजवळ 600चा लीड गेलाय गावात. आता बी चांगला 400-500 लीड जाईल. सरपंच. होय. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्ते. काय नाव आपलं? किरण कचरे कानापुरी संभाजी ब्रिगेड. बर काय एकंदरीत कसं आहे वातावरण इथल्या गटाचं? इथल्या गटाचं अमिताभ पाटील यांचं वातावरण भरपूर आहे. बर काय काम आहेत का आबाजी इकडे? 100% काम आहेत आबाजी भरपूर बरं. काम आहे. 1 वर्ष झाले आमच्या गावात बराच निधी आणलाय. बर विरोधक म्हणतात की आम्ही इकडे कामं केली आमचाही बाले किल्ला काय सोना ह्यांनी सभा मंडपाशिवाय काही दिलं नाही. 25 वर्षा काळात फक्त सभा मंडप दिले बा. दुसरं काय मूलभूत सुविधा काही केलेली नाही. मग कसं म्हणतात आमचा बाला किल्ला? बाले किल्ला होता आता पूर्ण ढासळलाय. बर काय बाळासाहेबांचं कसं काम आहे इकडे? 1 नंबर काम आहे. गेले 10 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासोबत. भरपूर मोठं काम आहे त्यांचं. काय काम करू शकतील लोकांचा 100% करू शकते. बर आणि उमरेगावचे जे मुळे साहेब आहेत त्यांचं भरपूर ह्या 5 वर्षात गोरगरिबाला हाक मारल तिथे धावणारा माणूस आहे. भरपूर मोठं काम आहे त्यांचं. कुठं तर बोललं जातंय की विरोधकाकडून दहशतवाद किंवा गुंडागिर्दीचं वातावरण केलं जातंय. नाही तसं काय निदर्शन नाही. पण जरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही सक्षम आहोत. आम्ही संभाजी ब्रिगेडची सगळी फौज त्या गटात लावलेली आहे. त्यांना तोडीसतोड उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. बर काय आदू मालकांचं काम आहे इकडे? आदू मालकाचा इकडे जास्त संपर्क नाही. ते करकमपुरता मर्यादित चेहरा असल्यामुळे इकडे काही त्यांनी अजून आले नाहीत. धन्यवाद. उमरे पागे बर काय एकंदरीत उमरे पाग्याचा कसा इतिहास आहे? काय आहे? वातावरण कसं आहे झेडपी पंचायतीत? नवीन पोरगा उभा केलाय आणि तडफदार नेता आहे. त्यामुळं आमची भावना थोडी हल्ली वाटतं की बाबा आपल्या गावचं लेकरू वरतीपर्यंत पोचावं, मंत्रालयापर्यंत जावं ही आमची इच्छा आहे. आता काय आम्हाला काय तेव्हा काय नाव होतं तुमच्या उमेदवार घेतलं? शहाजी मुळे शहाजी माणिक मुळे. शहाजी माणिक मुळे. बर काय एकंदरीत आबांनी चांगला सपोर्ट केलेला आहे. राष्ट्रवादी चिन्हावर लढवले ते आणि त्यांची सगळ्यांचे तोंडून नाव आहे काम करतात खरं आहे का हे? 1 नंबर काम करणारा पोरगा आहे. त्यालाच महत्व देतो आम्ही. बाकी काय आता मग उमेदवार आहेत त्याला काय नाही, पण गोरगरिबाची अडचण जाणणारा एकमेव नेता आमच्या गावचा आत्ताच नवीन उमेदवार आहे. एकमेव नेता आहे. बाळासाहेब देशमुखांचं कसं काम? ती बाळासाहेबांनी आता आश्वासनं दिली पण कामं केली नाहीत. आदू कामं नाही मालकांचं केली. काम आहे का?
हा? आदू मालकांचं काम आहे का? ती काय मी मुंबईला होतो, मला तेवढं आद मालकाचा विषय मला काय बोलता येत बरं. नाही, येणार नाही. पण बरं. बाळासाहेबाचं विचारलं तर मग थोडं हे होतंय. बरं, बरं. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्ते. काय सर एकंदरीत कसं आहे वातावरण इथलं गावचं? करकम जिल्हा परिषद गटामध्ये सध्या शहाजीबापू मुळे हम्म. आणि बाळासाहेब देशमुख यांचं वातावरण चांगलं आहे. कारण बाळासाहेब देशमुखांनी गेली 10 वर्ष झाले या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले. त्यांचा इथल्या लोकांशी डायरेक्ट संपर्क आहे आणि कामं केलेली आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या बाजूने आहेत. आणि शहाजीबापू मुळे हे यंग चेहरा आहेत. आणि गेली 3-4 वर्ष झालं ते अभिताभाच्या माध्यमातून चांगलं काम करतायत. बरं. लोकांशी संपर्क असणारा व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचं चांगलं आहे. काय विरोधक म्हणतात, परिचारक असतील बबन शिंदे म्हणतात इकडल्या कागाचा आम्ही विकास केला आहे, करकम गट आमचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला अगोदर होता, पण यानंतर आता कसं अभिदाब आल्यापासून वातावरण पूर्णपणे बदलले. युवा पिढी सगळी ही आमदार अभिदाबाच्या पाठीमागे आहे. काय आदू मालकांचं कसं काम? नाथ मालकांचं आता आम्ही पहिल्यांदाच नाव ऐकतोय, म्हणजे ह्याच्या अगोदर काय असं म्हणजे एवढ्याच्या करकम पुरता मर्यादित चेहरा होता. पण आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बाळासाहेबांचं काम चांगलं आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने चांगलं वातावरण आहे. बरं, काय एकंदरीत विरोधकाकडून म्हणजे कुठेतरी दहशतीचं किंवा गुंडाचं नाही त्याचं नाही राजकारण विरोधकांकडे तसे आता कसं आहे का मोगले आहे का तसं काही नाही. म्हणजे तसं असं बोललं जातंय काय म्हणजे नाही नाही एकंदरीत दहशतीच कोणाचं काम नाही तसं काय. एकंदरीत काय आहे, अभिजित पाटील असतील हे दोन उमेदवार चांगले तगडे उमेदवार आहेत. हो चांगले उमेदवार आहेत दोन्ही. आणि राष्ट्रवादीला एक नुकतंच अजितदादा पवार हो भावनिक वातावरण आहे, लोकांची मानसिकता थोडी बदललेली आहे. दादांबद्दल जनतेत प्रेम आहे, त्याचा निश्चितच फायदा होईल. हो. काय नाव आपलं? माझं नाव रामचंद्र हनुमंत चव्हाण. काय व्यवसाय? व्यवसाय काय बरं कृषी केंद्र आहे. बर हं. काय एकंदरीत जिल्हा परिषदेचं वार व्हायला लागलंय, कसं आहे वातावरण मुंबईमध्ये? वातावरण चांगलं आहे. कुणाला चांगलं आहे वातावरण? बाळदादा आणि शाजीमुळे बर काय आहे, भाजप का नको? आणि दोन कार्य चांगलं आहे. बर हा, काय माणसं चांगली आहेत. बाळदादांची कशी काम आहे ती? बाळदादा कसा माणूस आहे? चांगला माणूस आहे. चांगलं पण काय काम केली ती का नाही ती काय कार्य कसं चांगलं आहे. आहे? काम केले पहिले भरपूर. हं. हं. आणि ह्यानी मुळे मुळे पण एक नंबर माणूस आहे ना. बर कधी अर्ध्या रातचं फोन करा तुम्ही येणारा माणूस आहे. गोरगरीबासाठी धावून येणारा माणूस आहे. चांगला माणूस आहे. काय आहे, इकडे सगळ्यांच्या तोंडात मुळ्यांचं नाव आहे काय? हे माणूसच तसं ना ते. कार्य चांगलं आहे त्याचे. बर हं. एकंदरीत घड्याळ चांगला दिवस आहे इकडे. 100% चांगला दिवस आहे. किती कोणाचं पाडं जड आहे गावात? गाड्या पडत आहे. जड आहे हो. काय नाव आपलं? छानमुळे काय एकंदरीत काय तुमचा उमेदवार आहे कसं वाटतंय? शहाजीमुळेच हवा जास्त आहे. बर काय काय सगळ्यांच्या तोंडात नाव आहे कसं काय? कार्य चांगलं आहे आणि असं गरीबाला एक नंबर माणूस आहे. गोरगरिबांना एक नंबर. अर्ध्या रातचं जर अडचण आली तर ती घरनं येणारच. त्याला फक्त कळलं पाहिजे की असं असं झालंय, मग काय कमी जास्त येणार लगेच. आणि सोडाचं राजकारण कधी नाही त्यांचं, अजिबात नाही. एक नंबर माणूस आहे, चांगल्या मताने निवडून येणार आहेत. काय हे जे विरोधक म्हणतात की आम्ही कामं केली आहेत. ती विरोधक काय बी म्हणणार, तसं काय नाही. पण शहाजीमुळे एक नंबर माणूस आणि येणार निवडून ती. बाळदादांचं त्यांचं काय आता ते पुढचे लेवल आहे, पण हे गाव लेवल तर शहाजीमुळेच निवडून येणार ती, चांगल्या मताने येणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सचिन मारुती जाधव. काय जिल्हा परिषदेचं वातावरण आहे तर कसं आहे उमरत? वातावरण चांगलं आहे. बर हा शहाजी बापूमुळे. बर काय आहे, शाजी काय केली काम? काय नाही, असा कुठला माणूस माघारी जात नाही कामात आला म्हणजे ते कामच होऊन जाते त्याच्याकडून. बर हा आपण उमेदवार चांगल्या माणसाला दिली म्हणा. हो चांगलं दिली. बर हो काय बाळासाहेब देशमुखांचं काम आहे का? आहे की चालू आहे काम, पहिली पण चालली आहे ती अजून. हा भविष्यात होणार आहे ती अजून. काय विरोधक म्हणतात आम्ही कामं केलेली आहेत. आता विरोध- देशमुखांचं काम आहे का इकडे? त्यांचं काय कधी आता हेच बारीनं दिसले तेवढंच कामाला, काय म्हणजे अजून नाही अजून काही विषय. कसं आहे माणूस आधी देशमुख त्याचा काय एवढा आपला परिचय नाही. परिचय? हा त्यामुळे काही नाही सांगू शकत त्यांचं. एकंदरीत इथून कसं मग कोणाच पाहिजे? चांगलं आहे आपलं, घड्याळाचं चांगलं आहे आपलं वातावरण. काय एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीचं वार व्हायला लागले कसं आहे इथलं वातावरण? वातावरण आम्ही कसं आहे पवार साहेबांची माणसं आहे पहिल्यापासून. बर त्या हिशोबाने आम्ही
घड्याळाला मतदान करणार आहे. बर काय नुकतंच अजितदादांचं निधन झालं कसं वाटतंय काय एकंदरीत काय होईल लय राष्ट्रवादी? चुकीचं झाले ना. बर मोठा अनर्थ झाला. राष्ट्रवादी ह्याच्यातनं हे होईल का बाहेर पडेल? राष्ट्रवादी बाहेर पडेल ह्यातून. बर दादा गेल्यामुळं सहानुभूती मिळेल चांगली. या जेडपी जिल्हा परिषद जिल्हा परिषद मध्ये बी चांगली सहानुभूती मिळेल दादा बर राष्ट्रवादीला. राष्ट्रवादीला बर. काय भाजपचं काय होईल मग एकंदरीत? आता ते आपण तसं पुढचं काय बोलू शकत नाही बरं का. बर पण राष्ट्रवादीचं वातावरण चांगलं आहे. आबाचं बी काम चांगलं आहे. बर बर त्यामुळं चांगला आबांची क्रेज आहे अजून इकडे. हा आबाचं बी चांगलं कार्य आहे. त्यामुळे चांगला फायदा होणार आहे असं माझं मत आहे. बर काय आदिनाथ देशमुखांचं ते कसं काम आहे इकडे? चांगलं काम आहे त्यांचं बी. बर मुळे साहेबांचं काम चांगलं आहे इकडे. मुळे साहेबांचं बी चांगलं काम आहे त्यांचं. चांगलं कार्य करत. काय नाव आपलं? शंकर कानगोडे. सकाळ सकाळ गाडीवर कुठं? गाडीवर आलतो बर घड्याळ. गाड्या हा. प्रचार चालू आहे जोरात. होय. काय कोण उमेदवार आहे तिथे? शहाजी बापूमुळे. दुसरे दुसरे माणिक आबा, माणिक आणि जिल्हा परिषदेला बाळासाहेब देशमुख आणि आदिनाथ देशमुख. काय कसं आहे काम त्यांचं? बाळासाहेबच काम चांगलं आहे. गेले 2-3 टर्म झाले त्यांच्या चांगल्या कामं चांगली आहेत ती कामं केलेली आहे ती आणि त्यांच्या पाठीमागे आता सध्या आबाचा हात आहे चांगला. आबामुळं गट मोठा आहे त्यांचा सगळा आणि त्यांचंही काम चांगलं आहे. आबाचं नेतृत्व तर असं आहे की प्रत्येक माणसाचं कॉल घेणं, प्रत्येक माणसाचं कामही लगेच मार्गी लावतात. आदिनाथ देशमुखांचं काम कसं आहे? त्यांचं काय कामाचं काय चर्चेत नाही विषय. एकंदरीत मुळे साहेबांचं मुळे साहेब आता कसं आहे यंग आहे, तरुण आहे, कामाची त्यांची जी उमेद आहे त्यांच्यात ऊर्जा खूप आहे. ते काम पळून म्हणजे लात मारल तिथं पाणी काढायची ताकद आहे सध्या त्यांची. त्यामुळं खूप विकासाच्या माध्यमातून उमेदवार एक नंबर आहे. काय विरोधकाकडून गुंडागर्दीचं दहशतीचं राजकारण केलं जातं असं बोललं जातं. ते योग्य नाही आणि हा उमेदवार एक नंबर आहे. त्या बाबतीत संयम ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी सहनशीलता ही सगळी आमच्या शहाजी बापूकडे आहे आणि ह्यांनाच प्रतिसाद भरपूर आहे. हे गुंडागर्दीचं इकडे चालत नाही.